हां चला चला चला, आले का सगळे आले का? हां चला बरं. आता तिथं गवऱ्या वगैरे आपण लावून ठेवले तर लाकडं लावून ठेवले तर दोन चार पुरीला बोलून तिथं मस्त पाणी वगैरे मारून येणार, रांगोळ काढायला सांगा साईडनी. 8 साडेआठचा किती मुहूर्त इकडे आज? हा 9 वाजताचा मुहूर्त आहे ना. मग त्या टायमाला मस्त आपण होळी पेटून देऊ. हो ना लावलेत ना पप्प्यानी पाचशा लावल्यात, दोघाला गवऱ्या सांगितलेल्या आहेत. आणि इजाला त्यांना लाकडं आणायला सांगितलेलं आहेत. हां मस्त आता ते एकूण तिकून गवऱ्या चोरून चालून कसं तरी आणते. हां मस्त संध्याकाळी आपलं होळीचा कार्यक्रम ओके होतो एकदम, काही टेन्शन नाही. काय भाड्या तू काय कर, त्या दिदीला बोलला त्या 2-4 त्या वरच्या फ्लॅटले 2-4 पुरीला बोलला आणि साईडला त्यांना रांगोळ काढत सांग. बरं लगेच सांगतो त्यांना. शांताराम भाऊ काही टेन्शन आहे, आता सगळं झालं आपलं. आता पोरं आले की ते आपण गवऱ्या वगैरे लाकडं वगैरे रचून घेऊ आणि मग सगळ्यांना 9 वाजता टाईम देऊ. 9 वाजता सगळे खाली येतील. मग सगळ्या फ्लॅटवाल्याला त्यांना जाऊन सांगायचं की बाबा 9 वाजता टाईम आहे, खाली या. हां मग त्या टायमाला मस्त आपण उरकून टाकू कार्यक्रम. हां ठीक आहे चालेल चला मग लागा तयारायला. हां चला झालं सगळं ओके झालं. आता मस्त होळी बी पेटली आपली. 9 वाजता टाइम होता मस्त राईट. तुम्हाला सांगू टाइम होळी पेटली शांताराम भाऊ. हां काही ताण नाही. अरे पोट्टो जाताना लय जवळ जाऊ नका. ते नारळ नंतर काढू आपण, थोडा जाळ कमी होऊ द्या. मग तुम्हाला सगळे नारळ काढून देत त्यातले. मग मस्त भाजले नारळ तुम्ही खा. अरे देतो रे बाबा देतो रे, नारळासाठी काय मारता का? ए पोट्टो आता सगळ्यांनी काय करायचं माहिती का? होळीला 5-5 राऊंड आणायचे आणि बोंबलत राऊंड आणायच्या. गप नाही फिरायचं. ओ असं बोंबलायचं सगळ्यांनी. आम्ही बिलकुल नाही बोंबला. आम्ही फक्त साधे राऊंड बोंबणार नाही. अरे नाही ना बाबू, होळी दिवशी बोंबलावं लागतं तुला नाही माहित. हा बघा आता मी तुला बोंबलून दाखवतो, राऊंड बोंबलून दाखवतो. बघा आता कसं करायचं बघा, आणि मग तुम्ही तसं करा. असं करा. समजलं तुम्हाला आता? ए लाऱ्या गण्या पप्प्या पारश्या सगळ्यांनी एक राऊंड हाणायचा, 2-2 राऊंड हाणायचे आणि बोंबलायचा. चला मी तुमचा व्हिडिओ काढतो. बरं ठीक आहे. शांताराम भाऊ तुम्ही कोण बरं आहे? तुम्ही महाराज 2-3 राऊंड हाण. तुम्ही बॉम्बला मोठमोठे बॉम्बला सगळे येत आले. आजूबाजू सोसायटीचे आले पाहिजे, म्हणलं पाहिजे कोण बोंबलं निश्चित बघायला आले पाहिजे तुम्हाला इथं. अरे हो ना, म्हाताऱ्या माणसाला पुढं बॉम्बला लागतो. नाही तर मग तुमचं वय आता बॉम्बलायचं लेकरायचं. आमचं काय आता 60-65च्या पुढे गेलो मी. आता काय आता बॉम्बला काय? अरे माझ्या काळात लय बॉम्बला बाबा मी. अख्ख्या गाव मागं फिरत होतं बोंबलत होतं माहिती का? अरे लाऱ्या तू कोण भरायला? हन्ना राऊंड 2-3 राऊंड हन्ना ते घ्यायला राहतो हन्ना. बरं काय लगेच जमलं म्हणलं. अरे नंबर एक एकदम मस्त एकदम असं बोंबलायचं. मला पण लय बोंबल वाटलं. मी बोंबलो का? हा बोंबल ना बाई बोंबल, तू पण बोंबल. म्हणलं तुम्ही ते नारळ काढून देणार होते ना भाजलेले, ते द्या तेवढे काढून द्या नारळ. हा म्हणले तुम्ही द्या तेवढे नारळ काढून द्या, आम्हाला लय वाटले तर. काय कंदील तुम्हाला त्यांना पट्ट्याला ते नारळ काढून देणार. आता पटकन नारळ काढून दे त्यांना, ते जाळात हात घालते बरं का. आईला पोरं बिना आले बेजाकडे बाबा. ये पटकन. हा इथेच टाकलं होतं ना. हा ये बरं पटकन निघले. अरे दमानी कंदील भाजायची दमानी. हा घ्या चला. हो तिकडे भाजा. हा गार द्या नंतर का. हा इकडे दगडान फोडा तिकडे भाजा आता खाता. हा चला म्हणलं मग शांतरा भाऊ उरकला तर कार्यक्रम. चला जाऊ बसता आता, जेवण वगैरे करू आणि थोडी चक्कर मारली बाहेर मग.